नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ पण आपला ब्लाऊज डिझाईनचाच असणार आहे। तर या इथं पाहू शकता की गळ्याची रुंदी मी 2.25 इंच घेत आहे आणि गळा उंची मी 10.5 इंच घेत आहे। आणि आता गळ्याची जी खालची रुंदी आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे आणि आता स्केलने मार्किंग करून घेतलं आहे। आणि आता त्याच्यावरती आपण डिझाईन टाकून घेणार आहे। तर या इथं मी हलकासा मटका गळा घेतलेला आहे आणि त्याला मधोमध मी अशा प्रकारे शेप दिलेला आहे। तर आता काय करायचं आहे, आता पाठचा जो भाग आहे तो ब्लाऊजचा आणि अस्तरचा मी एकत्र जोडून घेणार आहे। तर मी उलटा ठेवलेला आहे, उलटा ठेवून मग त्याला पलटी करून घ्यायचा आणि त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारून घेतली म्हणजे काय होतं, फिनिशिंगमध्ये आतमध्ये तो भाग पलटी होतो व्यवस्थित, त्याचा कपडा बाहेर वगैरे काही येत नाही। त्यासाठी अगोदर दाबटीप मारून घ्यायची अस्तरच्या कपड्यावरती आणि नंतर ना पुन्हा सर्व बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। आणि मग जो एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो कट करून काढायचा आहे। हे पहा, एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो चारी म्हणजे सगळ्या बाजूने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि आता मी ही डिझाईन कॅनव्हासवर काढणार आहे। जी डिझाईन ब्लाऊजवरतीच आपण मार्किंग केलेलं आहे ब्लाऊजच्या कपड्यावरती, तर तीच डिझाईन मी आता कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तशीच मार्किंग करून घेणार आहे। तर जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं। कॅनव्हासवरती घेतल्यानंतर ना अर्ध्या बाजूतच मार्किंग केलं होतं, नंतर ना आता आपण पूर्ण बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे कॅनव्हासवर। त्याच्यानंतर ना 1-1 इंच मी बाहेरच्या बाजूला मार्किंग करणार आहे, कारण आपण या इथं काय करणार आहे, बाहेरच्या बाजूला जी आपली बॉर्डर असते, पैठणी साडीची जी बॉर्डर असते त्याची डिझाईन तयार करायची आहे। डिझाईन म्हणजे एक्स्ट्रा असं काहीच नाही, खाली कॅनव्हास लावून पट्टी तयार करून घ्यायची आहे। तर आता जी हे होतं बॉर्डर होती, तर ती बॉर्डर डबल करून त्याला स्टिच करून घेते आणि नंतर ना म्हणजे त्याची रुंदी वाढेल। सिंगल होती तर डबल करून घेतली आहे आणि आता त्याच्यावर पण दाबटीप मारून घेत आहे। दाबटीप मारल्यानंतर ना आता जे आपण कॅनव्हास कट केलेलं होतं ते ठेवून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे, जे मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरती। तर जे मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरती स्टिच करून घेतल्यानंतर ना जे एक्स्ट्राचं कापड आहे तेही कट करून घ्यायचं आहे, कारण शेवटी मी साईडला लेस लावणार आहे, त्याच्यामुळे मी फोल्ड केलेलं नाही, मी तसंच ठेवलं आहे। बस काय करायचं, त्याला एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे ते ब्लाऊजचं ते किनार आणि कॅनव्हास एकमेकांना चिटकून राहतील त्यासाठी। आता हा आपण जे अस्तर आणि ब्लाऊज पीस जॉईन केलेला आहे तर ते मी उलटच ठेवणार आहे, त्याला व्यवस्थित मार्किंग मधोमध करायची आहे म्हणजे आपल्याला मध्य कळेल त्यानुसार। आणि आता इथं तर मी जे कॅनव्हास आहे त्याला नॉच देऊन घेतलेलंच होतं, तर तो आता मी मधोमध जॉईन करून घेत आहे। आणि नंतर ना जी आपण ब्लाऊजची मार्किंग केलेली होती गळ्याची त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची, दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायचं आहे आणि मग आपलं ते ब्लाऊजला ते कॅनव्हास अटॅच होणार आहे। आणि नंतर आता काय करायचं आहे, जे आतल्या साईडने कट करून घ्यायचं आहे। जो गळा आहे जो स्टिच करून झालेला आहे, मग जो वेस्टेज कपडा आहे तो काढून टाकायचा आहे आणि व्यवस्थित नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। नॉचेस देणं गरजेचं आहे, कारण आपला गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटी होईल। जर तुम्ही नॉच नाही दिलं तर तो पलटी होणार नाही। ते इथं व्यवस्थित असं अंगठ्यांच्या साहाय्याने गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे। बाहेरच्या बाजूला पलटी करायचा आणि दाबटीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित पूर्ण गळ्याला। तर खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार होते, तुम्ही पण म्हणजे तुमच्या ब्लाऊजवरती करू शकता। सुंदर आणि सोबर अशी ही डिझाईन आहे, एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही पडत। तुम्ही असंच जरी ठेवलं, फक्त एक आता लेस लावली आणि एवढीच जरी डिझाईन ठेवली तरी तुम्हाला ती खूप शोभून दिसणार आहे।
तर आता इथं मी काय करणार आहे, आता ब्लाऊजला जे साईडचा भाग आहे त्याच्यावरती लेस लावून घेत आहे. गोल्डन कलरची लेस मी लावत आहे. तर इथं तुम्ही काय करू शकता, साडीची जी एखादी पट्टी तयार करून ती पण तुम्ही लावू शकता. तर ते पण खूप सुंदर दिसतं. जर नसेल लावायचं तर तुम्ही आपलं मग ही लेस लावू शकता. आणि आता दोन्ही बाजूने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. तर आता इथं टक्स मारून झाला आहे. तर बघू शकता आपला असाच गळा पण आपल्याला खूप सुंदर वाटतो. यातमध्ये एक्स्ट्रा काही करायची गरज पण पडत नाही. पण मी इथं काय करणार आहे, एक मोठी पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि त्याला प्लेट्स टाकून घेत आहे मधोमध. बघू शकता व्यवस्थित असे मधोमध प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. 9-10 इंच रुंदीला असा तुम्ही कपडा घ्या आणि उंचीला 15-16 इंच जरी कपडा घेतला तरी चालेल. तर इथं मी आता साईडला प्लेट्स मारून घेणार आहे. दोन्ही बाजूला ज्या मधोमध प्लेट्स मारल्या आहेत तर तेच व्यवस्थित पकडून साईडने पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर आता एक साईडला स्टिच करून झालं, आता दुसऱ्या साईडला पण करून घ्यायचं आणि नंतर काय करायचं आहे, जे कॅनव्हासवरती आपण मार्किंग केलेलं होतं जे मधलं, तर त्याचं पॅटर्न ठेवून आपण ह्याला कट करणार आहे. खूप सुंदर असा हा पण गळा तयार होतो. जर तुम्हाला एक्स्ट्रा काही करायचं नसेल तर तुम्ही जसं ते पट्टी लावून केलेलं आहे ते पण तुम्ही ठेवू शकता, नाहीतर असं मध्ये काही वेगळं केलं तरी ते खूप छान दिसतं. तर या इथं बघू शकता मी अशा पद्धतीचा आकार देऊन कॅनव्हास कट केलेला आहे आणि आता कॅनव्हासच्या खाली अस्तरचा कपडा ठेवून हे दोन्ही आता मी शिलाई मारून घेणार आहे. तुम्ही प्रेस पण करू शकता, मी शिलाई मारूनच घेणार आहे. तर आता शिलाई मारून घेतल्यानंतर जे आपण डिझाईन तयार केलेली आहे म्हणजे ब्लाऊजच्या कपड्याची, त्याच्यावर ते दोन्ही ठेवायचं आहे. म्हणजे कॅनव्हास आणि अस्तर ठेवून मग त्याला स्टिच करून घ्यायचं आणि त्याला पण आपण नॉचेस देऊन घ्यायचं आहे. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे आणि कॅनव्हास आतल्या साईडने पलटी करायचा आहे व्यवस्थित असं आणि परत त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहेत आणि ज्या आपल्या प्लेट्स कटिंग केल्यामुळं प्लेट्स काही खराब झाल्यात तर त्या व्यवस्थित अटॅच करून घ्यायच्या आहेत. तर या इथं बघू शकता सगळ्या प्लेट्स मी व्यवस्थित अटॅच केलेल्या आहेत आणि याला आता काय करणार आहे, मी लेस लावणार आहे वरच्या बाजूनी. कारण आपण गळ्याच्या बाजूला साईडला लेस लावली आहे, तर आता इथं मध्ये पण लावली ना तर खूप सुंदर गळा तयार होणार आहे. जर पातळ लेस असेल तर सिंगल स्टिच करा, जर मोठी थोडीशी असेल तर डबल स्टिच करा. तर इथे बघू शकता आता ब्लाऊजच्या मधोमध मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि याचा पण जी डिझाईन तयार केली आहे याचा पण सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि ते दोन्ही पॉईंट्स एकावर एक ठेवून नंतर व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे पिन्स असतील तर पिन्सने सेट करा व्यवस्थित आणि नंतर ह्याला फिक्स करून घ्या. तर बघू शकता आता मी पिनने व्यवस्थित एकच पिन लावून सेट केलं आणि नंतर आता त्याला शिलाई मारून घेत आहे. तर हा गळा खूप सुंदर तयार होतो आणि दिसायला पण खूप छान वाटतो. एकदम छान असा लुक तयार होतो याचा. आणि ह्याला आता मी नॉट लावून पण घेत आहे. साडीच्याच कपड्याची आहे नॉट. तर नॉट लावून घेतल्यानंतर काय करणार आहे, आता जो आपला मधला गळ्याचं कापड जे कटिंग केलेलं होतं त्याचेच आता ह्याचे मी हे लावणार आहे, खाली फूल लावणार आहे म्हणजे गोंडा. ते इथे मी गोल कट केल्यानंतर मग डबल फोल्ड केलं म्हणजे डबल एकावर एक ठेवून त्याला स्टिच करून घेतलं, नॉचेस दिले आहेत आणि अशा प्रकारे मी ह्याला नॉट लावणार आहे. खूप सुंदर असे हे गोंडे तयार होतात.
तर हे तुम्ही काय करू शकता, 3-3 पण लावू शकता. म्हणजे तुम्हाला जेवढे लावायची इच्छा असेल तेवढे तुम्ही लावू शकता. तर या इथे मी एकच लावणार आहे, कारण जास्त कपडा उरलेला नव्हता आणि त्याच्यामुळे मी एकच लावून घेतलेला आहे. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवा. आणि ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तेही मला कमेंट करून नक्की सांगा.